आतापर्यंत मिलिंद सरांना बोलतो मी, आमचे दादा येते पण मिलिंद सरांना वाजवताना बघितले, परंतु त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया आपण, हो की नाही? तर थोडी जागा करून द्या. जे ब्लॉगर आहेत, जे रील बनवत आहेत, अत्यंत महत्वाचं आहे, महाराष्ट्रातल्या एका गरीब घराण्यातून कला आणि संस्कृती ठेवणारे मिलिंद सरांनी परत टाळ्यामध्ये आपल्या विनंतीला मान देऊन ते सांगतात नगरीत आले. आपल्या सुवर्ण स्वामीसाठी 50व्या वर्षासाठी त्यांनी वेळ काढला की नाही, तर त्यांच्या मनातला स्वामी काय आपण थोडा विचारूया. दादा, आम्ही सर्वांनी तुम्हाला युट्यूबवर पाहिले, आम्ही फॅन आहोत तुमचे. सर्वप्रथम तुमचं पूर्ण नाव सांगायचं आहे आणि हा बाजा पुढे कच्ची बाजा बोलतात, कुठे हात बाजा बोलतात, त्याला जरा तुम्ही स्पष्टीकरण दिलं तर बरोबर. नमस्कार, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, स्वामी समर्थ, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भीम. मित्र, मला तुम्हाला सांगायला आवडेल की खरोखरच सांताक्रूज पूर्व येथे पहिल्यांदाच मी पाद्यपूजन वाजवण्याकरिता पहिल्यांदा आलेलो आहे. एंट्री केली, थोडा भावनिक कलाकार आहे मी. हे सगळे तुम्ही रसिक मायबाप बघितले तर माझ्या डोळ्यात माझे आशीर्वाद झाले. खरोखरच की आज माझ्यासारखा एक त्रायगडातला कलाकार, झोपडपट्टी झालेला कलाकाराला तुम्ही सेलिब्रिटी बनवले. देवाचा आशीर्वाद आहे, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे. तर मित्र, तुम्हाला सांगायला आवडेल की आज मिलिंद एकटा नसून त्याच्याबरोबर माझ्या जे 20 कलाकार आहेत ते सगळे कलाकार मिलिंद आहे. माझा ढोलेला साहेब दम सगळे या ज्या देशामध्ये या धरतीवर जे पण अंश आहेत ते सगळे व्हॅल्युबल आहेत. त्याच्यामुळे मिलिंद एकटा कोणी, माझी सर्व टीम आहे म्हणून मिलिंद आहे. आणि देवाचा आशीर्वाद तुमच्या सगळ्या रसिक मायबापांमुळे आज कलाकार जिवंत आहे. तर मी एवढं सांगितलं की गेल्या वर्षी 2025 मध्ये माझा चित्रपट आला होता वाजवरे. माझी पटकथा होती, माझी बायोग्राफी होती. ठीक आहे, देवाच्या कृपेने देवळा चालला नाही चालला काही प्रॉब्लेम नाही, लेट्स गो. पण तुम्हाला पूर्ण सांगतो की तुम्ही तुमचा भाऊ समजून, या मुलगा समजून माझा चित्रपट मराठी OTT अल्ट्रा जगातला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि ट्रेलर आणि ट्रेलर पण बघा. आणि विषय सांगायचं म्हणजे की श्री विवेकानंद नगर सांताक्रूजचा स्वामी सार्वजनिक गणेश मंडळ यांचं यंदाचं 50 वर्ष आहे. त्याकरिता माझ्या श्री स्वामी समर्थ म्युझिकल बँके ग्रुप गिरगाव मोरा गिरगावच्या लाडका मिलिंदकडून या मंडळात लाख लाख शुभेच्छा. आणि विशेष तुम्ही सगळे जमलेले माझे बहीण भाऊ, लहान मुलं, आई वडील, ही गर्दी मुलींसाठी नाही, देवासाठी आहे. देवानंतर तुम्ही माझ्या कलाकारांसाठी आहे. तुम्ही सर्वांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलात, आमचा प्रेम केलं म्हणून धन्यवाद. पुढचा प्रश्न, दोनच प्रश्न घ्यायचे मला महत्वाचे. दादा, तुम्ही कलाकार, आता DJ येतो, कुठे AI येतो, तेव्हा दुःख वाटतं, पण तुमच्यासारखे कलाकार आता सुद्धा माती जमिनीवर जगवत आहेत, कला टिकवत आहेत. ही कला ह्या मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी थोडंसं गायचं होतं की त्यांनी सुद्धा असं काहीतरी वागायला पाहिजे. काय सांगता दादा? मी मजूर मुलगा आहे, झोपडपट्टीचा मुलगा आहे. मी जास्त वेळ घेत नाही, कारण माझं भाषण ऐकण्यासाठी तुम्ही नाही आले. माझी कला सादर करून मला तुम्हाला नाचवायचंय आणि गाजवायचंय. पण मी एक झोपडपट्टी करणारा मुलगा, वडापूर येथे एक मी मजूरचा मुलगा आहे. आम्ही असे दिवस बघितले, माझे वडील होते, माझे वडील कॅन्सरने वारले. आमच्या आईने झोपडपट्टीत आम्ही राहायचो, खूप पाऊस पडत असतात आणि माझ्या आईने घरातला प्लास्टिक विकून आम्हाला एक बटन सफाई केला आणलं आणि 4 भावांना कोणाच्या एक ग्लासामध्ये 4 बटन ठेवून आम्ही झोपलेली मुले. आणि मीठ आणि पातळ त्याची आम्हाला जाणीव, पण देवाने आधी माझी जागा महाराष्ट्रात वेगळी बनवली. आजच्या पिढीला एवढं सांगतो की मी नाही फक्त 9वी पास आहे, माझे कलाकार सगळे 9वी 10वी 12वी आहेत. तर तुम्हाला एवढीच विनंती की तुमच्या आजच्या तरुण पिढीला, माझ्या बहीण भावांना, की तुम्ही एज्युकेशन महत्वाचं आहे, शिक्षण करा, पण त्याच्याबरोबर तुमचं टॅलेंट. आज मला मिलिंदला रिस्पेक्ट नाही, माझ्यामधली जी कला तिचा रिस्पेक्ट आहे. तर तुम्ही असं काहीतरी टॅलेंट शिका, मग तुम्ही क्रिकेट शिका, म्युझिक लेवलवर गिटार ढोल जे पण शिकाय, पण त्याच्याबरोबर तुम्ही एकनिष्ठ राहा. मी माझ्या आयुष्यामध्ये व्यसन केलं नाहीये. तर तुम्ही पण आणि आपल्या आई वडिलांची सेवा करा.
देवाला दिवा अगरबत्ती लावून काय होत नाही. तुमचं कर्म महत्वाचं आहे आणि आई वडिलांची सेवा. आज मी मेसेज आजच्या तरुण पिढीला जातो, व्यसन करू नका. आज जे जगात काय होते आपण सर्वांनी बघितले. बोरवणीमध्ये काही ठिकाणी बघा हे रागामुळे झाले. म्हणून आजच्या तरुण पिढीला सांगतो की देवाला बघा, देवाला कळण व्हा, चांगले विचार चांगली वाणी ठेवा, सद्गुरूंच्या मागे लावा. आणि आपली जी संस्कृती आहे मग ते भारतातले कुठलेही लोक असू दे, मराठा असू दे, हिंदू असू दे, बौद्ध असू दे, कुठले पण आपली संस्कृती जपायची आहे. मग ते गोविंद असू दे, गणपती असू दे, देवी असू दे, जे पण आपले सण आहेत ते आपण साजरा करायचा आहे. मग तेवढं म्हणून मला 2 शब्दात संपवतो. मला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी राजा की, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय बोले सोनिया. हर हर भारत माता की. धन्यवाद. मी तुमचा टाइम घेतला. रसिक मायबाप क्षमा असावी. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद. जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद. तर आता मी कलाकारांच्या भावना बघितल्या.